Audio Jungle. Audio Jungle. पाऊस एक नातं आहे आणि बदलत जाणारा पाऊस असतो, म्हणून विविध तरंग उडवणारा आणि उठवणारा मनातील पाऊस असतो. प्रियकर प्रेयसीच्या आठवणींना नाजूक हळव्या मनाने जपणारा पाऊस असतो. खरं म्हणजे विविध भावनांना छटा त्यामध्ये असतात. पावसात एक लय आहे, पावसात एक सूर असतो, पावसात एक आंतरिक स्वर असतो, भावनांची बनगुंफण असते आणि पावसाने साऱ्या शरीराला आणि सृष्टीला नवचैतन्य येत असतं. म्हणून पाऊस या मनावरील ताण कमी करून आनंदाची बाग फुलवत असतो. आणि आजच्या कवितेतून सुद्धा आपण या ठिकाणी आनंदाची बाग या कवितातून ऐकणार आहोत. म्हणून पावसाचे कवीचे नातं अगदी अगदी जवळच आहे. आपल्या शरीरामध्ये 71 ते 80% पाणी आहे आणि पृथ्वीवर सुद्धा 71% पाणीच आहे. म्हणूनच या पाण्याचा आणि थेंबांचा, या सरींना, जलधारांना आणि दोबिंदूंना, पावसाच्या विविध रूपांना आपल्या शब्दबद्ध सामर्थ्याने पकडण्याचा आमच्या आजच्या कवींनी, या ठिकाणी कवयित्रींनी, या नक्षत्रांनी प्रयत्न केला आहे. पावसाची विविध रूपे आजच्या या पाऊस विषयावरील कवितेतून अनुभवणार आहोत. मी आदरणीय कविवर्या सौ दिव्या भोसले मॅडम यांना विनंती करतो की आपली सुंदर एक पावसाची कविता सादर करावी. तुझ्या माझ्या प्रीतीचा श्रावण हा साजरा. क्या बात आहे. तुझ्या माझ्या प्रीतीचा श्रावण हा साजरा, नको मला हिरे मोती आणि एक गजरा. क्या बात आहे. सुंदर. कुंद पाकळ्या धुंद मन, कुंद पाकळ्या धुंद मन, दरवळ उठावा श्वासात. गजरा घेऊन हाताने तू अलगद माळावा माझ्या केसात. नकळत तुझा स्पर्श व्हावा माझ्या गोऱ्या कांतीला. नकळत तुझा स्पर्श व्हावा माझ्या गोऱ्या कांतीला. तरंग उठावे हृदयामध्ये, बहरी यावा सृष्टीला. बघून तुला प्रिया चेहरा होतो लाजरा. बघून तुला प्रिया चेहरा होतो लाजरा. मोहरलेल्या क्षणांची साक्ष देतो गजरा, साक्ष देतो गजरा. धन्यवाद. वाव, क्या बात आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाची व्याख्या वेगवेगळी असते. जसे की कोणाला आपल्या देशावर प्रेम असते, कोणाला आपल्या आईवडिलांविषयी प्रेम असते, कोणाला आपल्या भावा बहिणीवर प्रेम तर असतं, तर कोणी आपल्या प्रियकर आणि प्रियशीवर प्रेम करतो. प्रेम ही अशी एक भावना आहे जी शब्दात व्यक्त करता येत नाही, ती फक्त अनुभवता येते. प्रेम हे सुखाचे घर आहे आणि प्रेमाचा खरा अर्थ जीवन आहे. जगात प्रेमाशिवाय कोणालाही जगता येणार नाही. म्हणून प्रेम हे जगातील सर्वात मौल्यवान रत्न आहे. म्हणून या रत्नाला सर्वांनी जपलं पाहिजे. आणि खरं कवी जेव्हा तयार होतात त्यांचं पहिलं त्यांच्याजवळ ते रत्न असतं प्रेमाचं, म्हणून ते मौल्यवान असे हिरे उधळू शकतात. मी यानंतर आमचे कवी पावसाहेब वाढाव यांना विनंती करतो की आपली रचना सादर करावी. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आठवण. रमता आठवणीत तुझ्या त्या, रमता आठवणीत तुझ्या त्या, माझा आणि मलाच विसरून जातो. दोघांनी मिळून गायले ते गीत मी एकटाच आज गातो. दोघांनी मिळून गायले ते गीत मी एकटाच आज गातो. सूर माझा आजही तसाच आहे. सूर माझा आजही तसाच आहे. आठवणीत तुझ्या काने तेच रोज गातो. दिवस मागचे फिरून येण्यासाठी एकटाच सखे मी त्या वाटेने जातो. दिवस मागचे फिरून येण्यासाठी एकटाच सखे मी त्या वाटेने जातो. दोघांनी बांधलेले मातीचे ते घरटे, दोघांनी बांधलेले मातीचे ते घरटे, बघ आजही दुरून पाहत बसतो. कधीतरी तू येशील म्हणून मी, कधीतरी तू येशील म्हणून मी
पाखरासारखी तुझी वाट पाहत असतो, पाखरासारखी तुझी वाट पाहत असतो. आपण विसरून जगास साऱ्या, आपण विसरून जगास साऱ्या, घालून हातात हात चाललो होतो. माझ्या हातात तुझाच हात आहे, हा भास मनाला रोज असा का होतो. माझ्या हातात तुझाच हात आहे, हा भास मनाला रोज असा का होतो. त्या झाडाखाली बसून बोललेलो, त्या झाडाखाली बसून बोललो, आज मी पुन्हा आठवीत होतो. तुझे ते लढीवाळ बोलणे सारे, तुझे ते लढीवाळ बोलणे सारे, अलगत कोपऱ्यात हृदयाच्या साठवीत होतो, अलगत कोपऱ्यात हृदयाच्या साठवीत होतो. सांग तुला येते का आठवण माझी, सांग तुला येते का आठवण माझी, मनास माझ्या मीच विचारित होतो. असा तिच्यासाठी का वेडा होऊन त्या वाटेने पुन्हा आज तू जातो, त्या वाटेने आज पुन्हा तू जातो. कवितेचा शेवट आहे. येथे आठवणीत तुझ्या सखे मी, येथे आठवणीत सखे तुझ्या मी, रोज प्रेमाचे नवीन गीत गातो. येथे आठवणीत तुझ्या सखे मी, रोज प्रेमाचे नवीन गीत गातो. जुने गाताना ते गीत आपुले, जुने गाताना ते गीत आपुले, साक्षात उभी तू आहे हा भास मनाला होतो. साक्षात उभी तू आहे हा भास मनाला होतो. साक्षात उभी तू आहे हा भास मनाला होतो. धन्यवाद. खरं तुझ्या अस्तित्वासाठी कितीतरी माझे ऋतू भरले, तुझ्या अस्तित्वासाठी माझे कितीतरी ऋतू भरले. या नाही त्या ऋतूत भरून येशील अशी आस घेऊन बसलोय, या नाही त्या ऋतूत तू भरून येशील अशी आस घेऊन बसलोय. त्यानंतर म्हणजे बबन चव्हाण यांना विनंती करतो की आपण आपला प्रश्न सादर करावे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे ऋतू पावसाळा. पावसाळा ऋतू आगळा किमया विधात्याची, पाऊस तुझा आणि माझा उभय मने हर्षे फुलायची. होता आगमन वर्षा राणी मने चिंब भिजायची, पावसात भिजे धरणी माती सुगंधित व्हायची. तुझ्या माझ्या पावसात जादू न्याय प्रीत ही बहरे, वरती जलद घन निळा बरसता हर्षे जीवसारे. पाऊस काळी दिसे आभाळी सात रंगी धनु न्यारे, रंगमणीचे येती फुलणे पाहता क्षणी मनोहरे. पाऊस पडता वरती बिजली चमके नाच करी, आवाज धडाड धूम येई भासे महा भयकारी. प्रौढ सारे बसती कोपऱ्यात शांत शाल पांघरी, बाल बाला आजी जवळी सारे बसे शेजारी. वरती बघता मेघ मयूर के सुंदर नाच करी, बेडूक करी डराव रातीस काजवे चमक मारी. धरती दिसे हरित शालू डोईस कुण्या नववधू परी, पाऊस तुझा आणि माझा देई जीवन साऱ्या सृष्टीवरी. धन्यवाद. क्या बात आहे, क्या बात आहे. खरं म्हणजे खूप सुंदर अशा रचना सादर होत आहेत आणि या कार्यक्रमात समारोप पुन्हा एकदा बाबांच्या कविताने होणार आहे, त्यामुळं ती उत्सुकता सर्वांनाच आहे. खरं म्हणजे अशाच एका वेदनेची झळ जीवा लागते, अशाच एका वेदनेची झळ जीवा लागते. मग हळूच हृदयातून कविता मग फुलते, हळूच हृदयातून मग कविता फुलते. मी पियुष काळे यांना विनंती करतो की आपण अशी सादर करावी. माझ्या कवितेचं नाव आहे, शीर्षक आहे पहाड. चांदण्यांची शाल पांघरून, चांदण्यांची शाल पांघरून तू आली माझ्या जीवनात. वाह वाह. चांदण्यांची शाल पांघरून तू आली माझ्या जीवनात, जागून पाठ सारी तू वसली तू माझ्या पापणी. क्या बात आहे. सूर्याची प्रतिमा झाली, सूर्याची प्रतिमा झाली तू माझ्या जीवनात, आणि आनंदाचा झरा झाली तू माझ्या काळात. क्या बात आहे. अशीच राहा तू आता, तू अशीच राहा आता तू माझ्या प्राण जीवनात. स्वप्न पूर्ण केले माझे तू एका मंगल क्षणात. तू कायम आता माझी, तू कायम आता माझी स्वप्नातील प्राण सखी. तू
कायम आता माझी स्वप्नातली प्राण सखी तुझ्या येण्याने प्रिये प्रीतीत फुलवली मी गाणी प्रीतीत फुलवली मी गाणी. धन्यवाद. वा धन्यवाद. खरं म्हणजे ती वेळ कुछ औरच होती तुझं स्मित हळवे वाटायचे. ती वेळ कुछ औरच होती तुझे स्मित हळवे वाटायचे आणि पावसाच्या सरीसारखे तू माझ्यावर बरसायचे. पावसाच्या सरीसारखे तू माझ्यावर बरसायचे. यानंतर मी आपले सुप्याचे आवडले कवी रामदास अवचर. अजून एक विशेष त्यांचं महासंमेलनामध्ये सर चिवताईचे लगीन हा एक बालकाव्य संग्रह सुद्धा प्रकाशित होतो. म्हणजे एका नामवंत कवीला सुद्धा एवढी प्रगती करताना आली. एवढी प्रगती आमच्या अवसर सरांनी एका वर्षात 5 पुस्तकं प्रकाशित करण्याचा विक्रम म्हणायला काही हरकत नाही. आता चिवताईचे लग्न हा बालकाव्य संग्रह येतोय. सर खूप तुमचं अभिनंदन आहे. मी रामदास अवचरेंना विनंती करतो की आपण रचना सादर करावी. मी प्रेम कविता सादर करतोय. पण प्रेम हे मायले करायचं आहे. ही खंत एक उरीची भेटावी एकदा माई. क्या बात आहे. ही खंत एक उरीची भेटावी एकदा माई गेली सोडून वासरास मोठ्यातून जणू ती गाय. क्या बात आहे. ही खंत एक उरीची भेटावी एकदा माई गेली सोडून वासरास मोठ्यातून जणू ती गाय. ना केला हट्ट मी कधी ना मागितले पुन्हा मी काय. ना केला हट्ट मी कधी सुंदर. ना मागितले पुन्हा मी काय. येता आठवण तुझी अंडरलो मोकलून सारी धाये. येता आठवण तुझी अंडरलो मोकलून सारी धाये. नको मजला किमती काही आणि घास जरी तो सोन्याचा. नको मजला किमती काही आणि घास जरी सोन्याचा. फक्त पाठीवरून फिरावा आई हात तुझा तो ममतेचा. पाठीवरून फिरावा आई हात तुझा तो ममतेचा. रोज झोपेत ऐकू येई गोड तुझी ती अंगाई. रोज झोपेत ऐकू येई गोड तुझी ती अंगाई. उघडून पाहता डोळे आणि भंग स्वप्नांचा माझ्या होई. उघडून पाहता डोळे आणि भंग स्वप्नांचा माझ्या होई. ठेवता उशीवर ते डोके वाटे तो मांडीवर मी निजलो. ठेवता उशीवर ते डोके वाटे तो मांडीवर मी निजलो. पण बदलू नकोस मी माझी अश्रुत पुरा भिजलो. पण बदलू नकोस मी माझी अश्रुत पुरा भिजलो. वाटते झुल्यात मी झुलावे आणि तुझ्या हाताने झुलावा झुला. वाटते झुल्यात मी झुलावे आणि तुझ्या हाताने झुलावा झुला. पण एवढं करण्यासाठी आई फक्त एकदाच भेटतो मला. आणि एवढं करण्यासाठी आई फक्त एकदाच भेटतो मला. सुंदर सुंदर. तर म्हणजे माझ्या 40 कविता संग्रहाची ओढ मला आठवली. 5000 पुस्तकं निघाली. पहिलं पुस्तक माझं मनातील वादळ आणि ह्या पुस्तक दुसरं आहे. याला पंडित भीमसेन जोशींनी शुभेच्छा दिलेली आहे. त्याच्यावरची ओळ सांगतो. भेगाळलेल्या जमिनीला तुमच्या ओळीला अनुषंगून भेगाळलेल्या जमिनीला पावसाचंच पाणी लागतं. भेगाळलेल्या जमिनीला पावसाचंच पाणी लागतं आणि मायेने पोरक्या झालेल्या मनाला फक्त प्रेमाचीच फुंकर लागते. फक्त प्रेमाचीच फुंकर लागते. मग ही सगळी नक्षत्र जेव्हा मला म्हणजे भेटतात त्यांच्यासाठी सर तुम्ही आपलं करता हे करता असे अनेक रिमार्क मला देतात. खरं म्हणजे आयुष्य इतकं सुंदर आहे हे लोकांना अजून का कळलं नाही मला समजलंच नाही. अहो तुम्हाला जगायला पैसे लागतात. हो तुम्ही दुःखी काय आहे कारण तुम्ही कसे जगता हे दाखवण्यासाठी पैसे लागतात तुम्हाला आणि म्हणून तुम्ही दुःखी आहे. सगळं वैभव आहे लोकांकडं तरी समाधानी नाही. कारण त्याचं कारण असं आहे की तुम्ही किती आहात चांगली. ही गाडी 2 गाडी ही गाडी ती गाडी हे दाखवण्यासाठी तुम्ही दुःखी आहात. जगायला पैसे लागत नाही अशी कविता लागते तेव्हा जगता येतं. आज आमचे बाबा तरुण आहेत त्यांना आम्ही तरुण कवी म्हणतो. तर तरुण राहण्यासाठी ज्याला ज्याला कवितेचा स्पर्श झालाय त्यांचं जीवन समृद्ध झालेलं आहे. आणि इतर रसिकांचं मी खूप मनापासून हृदयापासून स्वागत करतो. तुमच्या सारख्या रसिकांमुळं आमची कविता फुलत आहे. खरं म्हणजे मला असं वाटतं की जे कवी लेखक जे लिहितात ना त्यांना ती कविता कळण्यापेक्षा रसिकांना जास्त कळते. कारण आपण जे लिहितोय त्याच्यापेक्षा ते चांगलं समजून घेतात. हे खरं म्हणजे त्यांचं कौतुक आहे. आता एवढा सुंदर कार्यक्रम या शहरामध्ये घेतलाय मी. एवढा सुंदर कार्यक्रम आहे. मला या ठिकाणी कधीही गर्दीची गरज लागत नाही. मला दर्दींची गरज आहे. आता सोलापूरला आमचे कवी आले. अख्खा सोलापूर जिल्हा मी समजतो इथे बसतो. लातूरवरून एक माणूस आले माझे. लातूर जिल्हा माझ्यासमोर बसलेला आहे.
म्हणून मी चिंचवडवरून आले, फार लांबून लांबून लोक आले, एक एक माणूस आला म्हणजे एक एक जिल्हा आलेला आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या सगळ्या नक्षत्रांसाठी मी एक ओळ लिहिली आहे. बाबा माझ्या नक्षत्रांनो, सगळ्यात तुमच्यासाठी एक ओळ आहे. मी कधी तुम्ही एवढं लिहिताय माझ्यावर, पण मला पण लिहायची इच्छा झाली. माझ्या नक्षत्रांनो, तुम्ही माझे कोणीच नव्हते, तुम्ही माझे कोणीच नव्हते तरी तुमच्या डोळ्यात पाणी होते. तुम्ही माझे कोणीच नव्हते तरी तुमच्या डोळ्यात पाणी होते. हे कोणतं नातं जडलं होतं, हे कोणतं नातं जडलं होतं, तुमच्या माझ्या अंतर्मनात होतं. डोळ्यातून नुसते पाणी नव्हते, डोळ्यातून नुसते पाणी नव्हते, ते हृदयातून हुंकाही देत होते. डोळ्यातून नुसते पाणी नव्हते, ते हृदयातून हुंका देत होते. हे सारे नक्षत्रांचे देणे होते, हे सारे नक्षत्रांचे देणे होते. तुमच्या माझ्यात भरलेले प्रेम होते. नव्हते नाते कोणत्या रक्ताचे होते, नव्हते नाते कोणत्या रक्ताचे होते. भावनांचे ते उमाळे वेगळे मनगुंफण होते. आठवणीच्या हिंदोळ्यावर मन रमत होते, आठवणीच्या हिंदोळ्यावर मन रमत होते. देव सात मनाची हाक आतून देत होते, देव सात मनाची हाक आतून देत होते. हे नक्षत्रांचं देणं तुमचा श्वास होते. नक्षत्रांचं देणं तुमचा श्वास होते. आणि कवितेच्या ध्यासाचे मन माझे होते, कवितेच्या ध्यासाचे मन माझे होते. यानंतर मी पुढचे कवी आहेत पिराजी पाटील. खूप आनंद वाटला, बऱ्याच दिवसानंतर तुम्ही सहभागी झालाय. आत्ताच सगळ्या जबाबदाऱ्यातून ते पूर्ण झाले, मुलीचं लग्न वगैरे होतं, धावपळ होती, सगळं खोज खबर आहे मला. आणि खूप आनंद वाटला, तुम्ही पुन्हा एकदा परिवाराशी जोडलेलाच आहात, परंतु प्रत्यक्षात सहभाग घेतला, आनंद वाटला. मी पिराजी पाटील निपाणीवाले त्यांना स्वागत करतो. धन्यवाद सर. आतापर्यंत मी पाऊस, आकाशातून पडणाऱ्या पावसावरच्या कविता ऐकल्या. आता याविषयी वेगळी अशी एक पावसाचीच कविता मी सादर करत आहे. तर सरांनी मगाशी म्हटले होते, धरण, पावसानं धरण भरलेलं आहे आणि अशा या धरणामध्ये काही लोकांच्या जमिनी गेल्या आहेत आणि जे धरणग्रस्त आहेत त्यांचे अजूनही काही संघर्ष प्रश्न सुटलेले नाही आणि त्यांची मुलं अशी शिक्षण नसताना वाऱ्यावर पडलेले आहेत. त्याच्यातच एक शिक्षण, सर्व शिक्षण अभियान चालवले आहे सरकारने. त्याच्यामध्ये एक गुरुजी लघुपट चित्रपट माझ्या मित्राने काढलेला आहे राधानगरीच्या जंगलामध्ये. आणि त्यानुसार त्या धरण या गुरुजी या चित्रपटासाठी धरण असं एक गीत आहे, ते गीत मी त्याच्यावरती लिहिलेलं आहे. आणि गुरुजी येऊन त्या धरणग्रस्तांच्या मुलांचं जीवन कसं उमलतो ते मी ह्या धरण माझ्या कवितेतून आपल्याला सांगू शकतो. तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे धरण. आणि या धरणाचा पाऊस कुठून येतो हे आपण पाहू शकता. धरण धरण ग धरण धरण, आसवांच्या पुराला मी बांधियल धरण. धरण धरण ग धरण धरण, आसवांच्या पुराला मी बांधियल धरण. फुलांची ही वाट बाई काट्यातून चालते, चांदण्याची रात बाई उन्हातून पळते. उन्हात पोळे श्वास बाई जाई ग जळून. धरण धरण ग धरण धरण, लेकरांच्या भुकेला ग मिळू दे ग भाकर. लेकरांच्या भुकेला ग मिळू दे ग भाकर. राब राब राबतोय धनी माझा चाकर. सुंदर. राब राब राबतोय धनी माझा चाकर. डोळ्यामंदी फुले बाई हिरवग सपान. वा वा सुंदर. डोळ्यामध्ये फुले बाई हिरवग सपान. धरण
आयुष्याची होळी ग. वा वा वा, सुंदर. धरणाच्या पायाखाली आयुष्याची होळी ग. दुसऱ्याच्या ताटामंदी सुखाची ही पोळी ग. दुसऱ्यांच्या ताटामध्ये सुखाची ही पोळी ग. आसवांच्या पुरात ग कोंडल हे मरण. आसवांच्या पुरात ग कोंडल हे मरण. धरण धरण ग धरण धरण. आसवांच्या फांदीवर ज्ञानबाई फुलू दे. आसवांच्या फांदीवर ज्ञानबाई फुलू दे. दुःखाच्या या फांदीवर सुखबाई झुलू दे. दुःखाच्या या फांदीवर सुखबाई झुलू दे. शिक्षणानं घडू दे बाई पोरांचं हे जीवन. शिक्षणानं घडू दे बाई पोरांचं हे जीवन. धरण धरण ग धरण धरण. आसवांच्या पुराला मी बांधियल धरण. आसवांच्या पुराला मी बांधियल धरण. धन्यवाद. वा वा, सुंदर आहे. खरं म्हणजे एक पोकळी मनात माझ्या, एक पोकळी मनाच्या कप्प्यात माझ्या कित्येक दिवस आहे. एक पोकळी मनाच्या कप्प्यात माझ्या कित्येक दिवस आहे. आणि प्रेमासाठी झुरलेल्या वेदनांचा माझ्या मनात एक गाव आहे. प्रेमासाठी झुरलेल्या वेदनांचा माझ्या मनामध्ये एक गाव आहे. खूप सुंदर तुमची कविता. नंतर मी बालाजी थोरात यांना विनंती करतो की आपली रचना सुंदर सादर करावी. मागाशी अवसर सरांनी आई आणि मुलाच्या प्रेमावरती कविता सादर केली. त्यालाच अनुसरून एक छोटीशी चारोळी पहिली सादर करतो. शब्दाच्या ओळीत, शब्दाच्या ओळीत आई कशी लिहावी. शब्दाच्या ओळीत आई कशी लिहावी. नाबापेक्षाही विशाल तिची माया ओझळीत कशी घ्यावी. माझी कविता आहे रात. रात सरत चालली, रात सरत चालली झोप लागेना डोळ्याला. रात सरत चालली झोप लागेना डोळ्याला. वेड मन साध घाली जुन्याच आठवणीला. किती आवरावं, किती आवरावं मनाला. कितीदा सावरावं मनाला. मन जातय दूर नाबातल्या चांदणीला भेटायला. मनी विचाराचं वादळ उठतं, मनी विचाराचं वादळ उठतं. किरकिर किरकिर रात किड्याच्या सुरावर. अंगणी रात राणीचं झाड नाचत. मन मोहक गंध पसरतो वाऱ्यावर. मन मोहक गंध पसरतो वाऱ्यावर. पाटे पाटे भल्या पाटे डोळा लागतो डोळ्याला. मन मग निजे पाटेच्या कुशीत. मन मग निजे पाटेच्या कुशीत. सखी साजनीच्या एका गोड सफनात. रात पहाटेच्या मिलनाचा, रात पहाटेच्या मिलनाचा. चंद्र साक्षीदार होतो पूर्वीच्या क्षितिजावर. सूर्य दिस होऊन येतो, सूर्य दिस होऊन येतो. सुंदर कविता आहे. खरं म्हणजे मला कोणाचा तरी आधार हवा आहे. मला कोणाचा तरी आधार हवा आहे. मनाला हवा हवा असा वाटणारा. मला कोणाचा तरी आधार हवा आहे. मनाला हवा हवा असा वाटणारा. पाहिजे कुणीतरी माझ्यावर प्रेम सांगणारा. पाहिजे कुणीतरी माझ्यावर प्रेम सांगणारा. यानंतर मी सुरेंद्र चन्नद सर यांना विनंती करतो की आपण असं सादर करावे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे करोना. करोना करोना देशात हाहाकार झाला. करोना करोना देशात हाहाकार झाला. प्रेमाचे माणसे जवळून गेले. प्रेमाचे माणसे जवळून गेले. तरी मला आला नाही रोना. करोना करोना करोना. देशामध्ये करोना
आला पण हाहाकार झाला. कितीतरी रिश्ते नाते तेव्हा मला कळाले. कितीतरी रिश्ते नाते मला तेव्हा कळाले. जवळून प्रेत पडला तरी मला माणसांमध्ये करुणा आला की ते नकार दिला. आपले नातेवाईकाचे रिश्ते नाते किती जवळून मी पाहिला. किती प्रेम होता कोणावर, किती काय होता ते करुणा सर्वांना सांगून गेला. आणि देशामध्ये देऊळही देवात नाही राहिला. देऊळही बंद झाले. करुणा आला. लोकांच्या रस्ते विरान झाले. मला करुणाच्या हा दृश्य अतिशय असं दिसला की लोक आपला जीव वाचवला स्वतः पळायला लागले. आता करुणा हा देशामध्ये करुणा 2020 साल मला विसरता येत नाही. हा प्रेमाचा दृश्य, ही व्याख्या प्रेमाची मला करुणामध्ये कळाली की प्रेम म्हणजे काय आहे, प्रेम म्हणजे काय आहे. करुणा. छान कविता आहे. खरं म्हणजे जे दुःखच नको वाटतं म्हणून मी लिहिले, मी आणि तू आपण गाऊ जीवन गाणे. मी आणि तू आपण गाऊ जीवन गाणी आणि सोबतीला असू दे आपल्या आठवणींची प्रेम गाणी. आपल्या सोबतीला असू दे आठवणींची प्रेम गाणी. त्यानंतर मी डॉक्टर उमेश शेकडे सरांना विनंती करतो की आपली रचना सादर करावी. या दुसऱ्या राऊंडमधील पावसावरची कविता आपल्या समोर मी सादर करतो आहे. पावसात भिजन भिजन अमृताशी खेळन पावसात भिजन भिजन अमृताशी खेळन पावसात मन खेळे भिजताना होती सोहळे. पावसात मन भिजे पावसात मन भिजे सर धावता धावता निर्मळे सर धावता धावता निर्मळे. या पावसात चिंब चिंब भिजता या पावसात चिंब चिंब भिजता मन अमृतच होते मन अमृतच होते. धावती ही अमृत सर धावती ही अमृत सर पावसाच्या वावरी आई भिजते भिजते पावसाच्या वावरी आई भिजते भिजते. पक्ष्यांच्या थव्यात चोंच मोकळी मोकळी पक्ष्यांच्या थव्यात चोंच मोकळी मोकळी. अमृताचा थेंब पिल्ल्यांच्या चोंचीला पडत्या पाऊस सरीत भिजतो रान माझा पडत्या पाऊस सरीत भिजतो रान माझा. शब्दांच्या कवितेत येतो पाऊस सारा शब्दांच्या कवितेत येतो पाऊस सारा. आई चिंब चिंब होते पावसात ताशी भिजते आई चिंब चिंब होते पावसात ताशी भिजते. पदर बाळावरी झाकीते आडोसा ताशी धरीते पदर बाळावरी झाकीते आडोसा ताशी धरीते. अमृत पिऊनी पक्षी गातात अमृत पिऊनी पक्षी गातात. श्वासाच्या सरी संगे थेंब नाचतात श्वासाच्या सरी संगे थेंब नाचतात. सरी संगे वाहे वारा
लता वेली चिंब चिंब सारा सरी संगे वाहे वारा लता वेली चिंब चिंब सारा कुंभा संगे ती जलधारा खेळते विसावताना कुंभा संगे ती जलधारा विसावते कुंभी खेळताना. वा वा सुंदर. पक्ष्यांचे भिजते घरटे पिल्लू पडते सुभटे पक्ष्यांचे भिजे घरटे पिल्लू पडते सुभटे बघा पंख झाकी ते गोमटे विसावा अंगी देताना पंख झाकी ते गोमटे विसावा अंगी देताना हेम जन्मे नभा पोटी विसावा या माती पोटी हेम जन्मे नभा पोटी विसावा या माती पोटी पाऊल तासांचे वाटी पावसात भिजताना. वा वा सुंदर. पाऊल तासांच्या वाटी पावसात भिजताना. शेवटच्या कडव्याकडे येतो आहे. भरे नदी नाले ओढे भरे नदी नाले ओढे नभांचे थवे पुढे पुढे भरे नदी नाले ओढे नभांचे थवे पुढे 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 चालतात पाऊल पावसांच्या सरीत चालतात पाऊल पावसांच्या थरी सरीत पाऊस नक्षत्रांचं देणं पाऊस नक्षत्रांचं देणं जीवनाचं होत गाणं जीवनाचं होत गाणं पावसांचं देणं घेणं रानमाती भिजताना देणं पावसांचं देणं घेणं रानमाती भिजताना देणं पावसात भिजणं भिजणं पावसात भिजणं भिजणं अमृताशी खेळणं खेळणं अमृताशी खेळणं खेळणं. सुंदर सुंदर धन्यवाद. खूप खूप छान. खरं म्हणजे गोड गाण्यासारखं मनोरंजन नाही गोड गाण्यासारखं मनोरंजन नाही आणि त्याला मधुमेहाचं देखील बंधन नाही त्याला मधुमेहाचं देखील बंधन नाही. खरे माणसाविषयी बोलले त्यांनी. खरं माणसाने कसं असलं पाहिजे माणसानं नेहमी प्रेमानं भरून राहावं माणसानं नेहमी प्रेमानं भरून राहावं आणि सांडलं तर फक्त प्रेम सांडावं सांडलं तर फक्त प्रेम सांडावं. त्यानंतर आमच्या कवयित्री कट्टर नक्षत्र गेले 20-25 वर्ष या चळवळीशी संबंधित आहे. अनेक सूत्रसंचालनाचे जबाबदारी स्वीकारून अनेक मैफिली त्यांनी गाजवल्यात. एक धारदार शहरातली एक सुंदर एक सूत्रसंचालिका असं तयार होतीये झालेली ऑलरेडी आणि सुंदर त्यांच्या कवितेबरोबर ते सुंदर रांगोळीकार सुद्धा आहेत. अत्यंत देखणे अशा रांगोळी ते काढत असतात प्रशिक्षण देतात मोठमोठ्या शोचं सुद्धा ते रांगोळीचं प्रदर्शन करतात. तर मी कवयित्री सौ रूपा भालेराव मॅडम यांना विनंती करतो की आपण राष्ट्र साजरा करावे. कवितेचं शीर्षक आहे पहिला पाऊस. आला पहिला पाऊस कसं शहारलं मन आला पहिला पाऊस कसं शहारलं मन माझ्या धरित्री मातेला आल्याल सौभाग्याचं लेणं माझ्या धरित्री मातेला आल्याल सौभाग्याचं लेणं आला सोसाट्याचा वारा झाड झुळप मोडीत आला सोसाट्याचा वारा झाड झुळप मोडीत धूळ माती घेऊन सारा आला तो माझ्या घरा आला धूळ माती घेऊन सारा आला सारा माझ्या घरा आभाळ हे गजतसे झाड वेली नाचतसे आभाळ हे गजतसे
करीती कडकड हंबरती गुराढोर एती सारी घराकड हंबरती गुराढोर एती सारी घराकड ओल चिंब झालं सार धुंद झालं सभोवार ओल चिंब झालं सार धुंद झालं सभोवार सर लागत वैशाख झालं सार थंडगार सर लागत वैशाख झालं सार थंडगार ओल्या मातीचा सुवास माझ्या कस्तुरी परास ओल्या मातीचा सुवास माझ्या कस्तुरी परास माझा बंधू शेजारी घेतो आनंदाचा श्वास माझा बंधू शेजारी घेतो आनंदाचा श्वास माझा बंधू शेजारी घेतो आनंदाचा श्वास. अतिशय सुंदर जोरदार पाडायला पाहिजे. म्हणजे तुझ्या माझ्या भेटीत नेहमीच येत असतो पाऊस. तुझ्या माझ्या भेटीत नेहमीच येत असतो पाऊस सगळे साठवून ठेव तुझ्या मनात माझा प्रेमाचा पाऊस सगळे साठवून ठेव तुझ्या मनात माझा प्रेमाचा पाऊस. बाबा खरं म्हणजे आपली सगळी नक्षत्र आली का असं वाटतंय की नक्षत्रांची सभा रोज भरते माझ्या चांदण्यांच्या दारी. नक्षत्रांची सभा रोज भरते माझ्या चांदण्यांच्या दारी आणि मलाही कधी कधी भासत हळूच ते आभाळ खाली मलाही कधी कधी भासत हळूच ते आभाळ खाली. खरं म्हणजे कवीचं आणि निसर्गाचं नातं ज्याला आपण ईश्वर म्हणतो अदृश्य शक्ती म्हणतो आणि त्या शक्तीचा एक थेंब तुमच्या उदाहरण समजण्यासाठी तुमच्या ईश्वराच्या काळजातला एक थेंब या कवीच्या काळजामध्ये पडलेला आहे आणि म्हणून ईश्वराचं आणि कवीचं नातं जवळच आहे. त्याला एजंटची मध्यस्थी पुजाराची गरज नाही. डायरेक्ट नातं आहे निसर्गाशी डायरेक्ट नातं आहे ईश्वराशी. म्हणून जग सुंदर आहे हे जे सांगायचं कोणी काम केलं असेल ते आमच्या कवींनी केलं आणि कवींची परंपरा ही हजारो वर्षांची आहे. म्हणजे रामायण महाभारतांपासून अगोदर वेद पुराणांपासून तर अगदी गाथा ज्ञानेश्वरीपर्यंत या सगळ्या काय कविता आहेत आणि म्हणूनच ही परंपरा हे आपण पुढे चालू ठेवण्याचं काम जबाबदारी आहे. आणि मला खूप आनंद होतोय की या काव्यातले महागुरु त्याला भीष्माचार्य म्हणतो आम्ही असे आमचे बोल्ड कवी माबा चव्हाण गेले 25 वर्ष या वादळकारांच्या आणि नक्षत्रांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहेत आणि या चळवळीला बळ दिले आहे. असे आदरणीय बोल्ड कवी बाबा चव्हाण जोरदार टाळ्याच्या गजरात आणि त्यांची कविता ऐकणे म्हणजे एक प्रकारे स्फूर्तीच आहे. मी विनंती करतो आपण सर आम्हाला पावसामध्ये भिजून टाकावं कवितेच्या. मित्र नक्षत्रांचं देणं काव्यमंच या काव्यमंचचा मी आभारी आहे आणि ऋणी देखील आहे. खरं म्हणजे या भागात 25 वर्षापूर्वी काहीच नव्हतं तेव्हा नक्षत्रांचं देणं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही कविता सादर करत होतो. राजेंद्रजी सोनवणे हे माझे मित्र आहेत आणि आमचा याराणा कैक वर्षांचा जुना पुराणा आहे. तर जुनी असं म्हणतात की जुनी शराब आणि जुना याराणा हा जास्त प्रिय आहे. खरं म्हणजे सोनवणे सरांचं प्रेम क्लिनिक नावाचं हॉस्पिटल भोसरीमध्ये आहे आणि मी त्यांचा नियमित पेशंट आहे. मी त्या ठिकाणी नेहमी जात असतो त्यामुळे जरा थोडं बरं वाटतंय आणि बरं वाटतंय त्यामुळे मी आपल्याला कविता सादर करतो. मित्र मी पाऊस आणि कविता या एकत्रच करून टाकतो. चालते. फक्त पोरींचा पाऊस त्या दुष्काळी भागात गेलो असा वैताग आला. शेती भाती हे ते वगैरे नाही शेती भाती चांगले पण दरवेळेस पीक जाते दरवेळेस ऊन पडते सगळा दुष्काळ. मी तेव्हा एक दोनच ओळी म्हटल्या फक्त पोरींचा पाऊस
येतो माझ्यासाठी खास. क्या बात आहे, क्या बात आहे. फक्त पोरींचा पाऊस येतो माझ्यासाठी खास. कसा इतर कवींना होतो दुष्काळाचा भास. कसा इतर कवींना होतो दुष्काळाचा भास. मित्रहो, मन उदास होईल जेव्हा, मन उदास होईल जेव्हा, मन उदास दाखले जेव्हा, मज मेघ भेटले निळ्या नभातील तेव्हा. क्या बात आहे. नववर्षा झाली, नववर्षा झाली आणि तांबडे फुटले. नववर्षा झाली आणि तांबडे फुटले. मन प्राजक्ता सम पुन्हा नव्याने हसले. मन प्राजक्ता सम पुन्हा नव्याने हसले. मित्र, मगाशी सांगले मी क्लिनिक मध्ये जाऊन येतो. आजही कोमात आहे, आजही कोमात आहे, मी तिच्या प्रेमात आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आजही कोमात, अजून काही बाजूला राहत नाही. तर एक प्रेम कविता होतं ती पूर्वी म्हणजे 82 सालची, ती पत्र वगैरे बघितलं होतो आणि त्या पात्रातले कविता अशी होती. पुस्तकात तेव्हा काही ओपन म्हणजे सर्वांच्या समोर वाचायची नाही, तर पुस्तकात प्रेमपत्र घालायचो आणि नंतर कविता वाचायची. चिठ्ठी पुस्तकात घालून हळूच पाहतो, पुस्तकात घालून हळूच पाहतो, प्रेमपत्र मी तुझे जपून वाचतो. पुस्तकात घालून हळूच पाहतो, प्रेमपत्र मी तुझे जपून वाचतो. वाचतो मनातल्या मनात मी तुला, वाचतो मनातल्या मनात मी तुला, सारखा मला तुझाच छंद लागला, शब्द शब्द अंतरी भरून वागतो, प्रेमपत्र मी तुझे जपून वाचतो. अक्षरांस मी खुशीत ओठ लावतो, अक्षरांस मी खुशीत ओठ लावतो, चेहरा तुझा मधून का थरारतो, काळजावरी जसा गुलाल सांडतो. चेहरा तुझा मधून का थरारतो, काळजावरी जसा गुलाल सांडतो, कागदावरी जसा गुलाल सांडतो, प्रेमपत्र मी तुझे जपून वाचतो. भेट व्हायची कधी विचारतेस तू, भेट व्हायची कधी विचारतेस तू, रोज चांदण्यात वाट पाहतेस तू. भेट व्हायची कधी विचारतेस तू, रोज चांदण्यात वाट पाहतेस तू, चांदणे बघून मी नशेत झिंगतो, प्रेमपत्र मी तुझे जपून वाचतो. आजकाल होती मला भास तुझे माझे, चांदण्यात ऐकतो मी श्वास तुझे माझे. आजकाल होती मला भास तुझे माझे, चांदण्यात ऐकतो मी चांदण्यात ऐकतो मी श्वास तुझे माझे. कधी कधी रानवारा शहारून येतो, मला तुझ्या गावाकडे घेऊन या जातो. ध्यास लागले ग बाई, ध्यास लागला ग बाई, त्यास तुझे माझे, ध्यासला घेतले तो आई, त्याने तुझे माझे, चांदण्यात ऐकतो मी श्वास तुझे माझे. बकुळीच्या झाडाखाली, आता आठवण खूपच आली बरं का, बकुळीच्या झाडाखाली कवितेची वही, बकुळीच्या झाडाखाली कवितेची वही, कवितेच्या वहीमध्ये आहे तुझी सही. बकुळीच्या झाडाखाली कवितेची वही, कवितेच्या वहीमध्ये आहे तुझी सही. सही खाली गीत आहे खास तुझे माझे, चांदण्यात ऐकतो मी श्वास तुझे माझे, चांदण्यात ऐकतो मी श्वास तुझे माझे. मित्रो, यानंतर सरांनी फार चांगली चॉईस मला सांगितली की बघा मित्रो, त्याच्या अगोदर एक कविता सांगतो. आरशात उतरला सूर्य, कुंती आरसा बघत असते आणि त्या आरशामध्ये सूर्य खाली उतरतो. आरशात उतरला सूर्य, मी त्याला पाहून हसले. आरशात उतरला सूर्य, मी त्याला पाहून हसले. किरणांचे झाले विळखे,
मज सप विषारी डसले. क्या बात आहे, सुंदर. ओठांना भिडले ओठ मी मला अनावर झाले, स्पर्शाचे वादळ माझ्या धमन्यांतून आलेले. क्या बात आहे. देहावर उघड्या माझ्या मी वस्त्र ठेवले नाही, तो मला लपेटत होता मी शब्द बोलले नाही. क्या बात आहे. दचकले रान भवतीचे सळसळला पिंपळ एक, दचकले रान भवतीचे सळसळला पिंपळ एक, माझ्यावर नवते जाता जाहला सुरू अभिषेक. मी सहज यौवना होते तो अखंड पौरुष होता, मी सहज यौवना होते तो अखंड पौरुष होता, जन्माला येण्याआधी तो मला भेटला होता, जन्माला येण्याआधी तो मला भेटला होता. आणि बघा का एक गजल सांगतो. तुझ्या रूपावर जीव जडावा, तुझ्या व्यथेवर जीव जडावा. नागपूरला एक मुलगी होती, मला ती नेहमी सांगायची माझं असेल माझं तसेल, ते ती व्यथा सांगायची. ते मला आता आठवलं. तुझ्या व्यथेवर जीव जडावा 1980 साली. तुझ्या व्यथेवर जीव जडावा असेच काही तुझ्यात होते, धरावयाचे तुझे किनारे उगीच माझ्या मनात होते. तुझ्या व्यथेवर जीव जडावा असेच काही तुझ्यात होते, धरावयाचे तुझे किनारे उगीच माझ्या मनात होते. जरी घेतला शांत विसावा मी माझ्या तिमिरातच तेव्हा, जरी घेतला शांत विसावा ते मी माझ्या तिमिरातच तेव्हा, तुझ्या घराचे दार मोकळे गडे कोवळ्या उन्हात होते. अवखळ माझे अर्थ, अवखळ माझे अर्थ कधीही शब्दांच्या बागेत न शिरले, अवखळ माझे अर्थ कधीही शब्दांच्या बागेत न शिरले, कुठलेसे काटेरी कुंपण तुझ्या लागवी स्मितात होते. मरणाचे फुटतात तांबडे, मरणाचे फुटतात तांबडे सोडून मी जन्मास निघालो, मरणाचे फुटतात तांबडे सोडून मी जन्मास निघालो. श्वासांच्या वेशीवर तेव्हा तुझे निमंत्रण वयात होते. सरल्यावर आयुष्य, सरल्यावर आयुष्य उराशी उरली माझी एक आठवण, 2-4 कवितांचे कागद जळमटलेल्या घरात होते, 2-4 कवितांचे कागद जळमटलेल्या घरात होतं. आणि या सत्रातली एक शेवटची गझल आपल्याला सांगतो. तुझ्या रूपाचा गुलाब ताजा, तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे, तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे, अजूनही मी दवाप्रमाणे गडे तुझ्या पाकळ्यात आहे. तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे, अजूनही मी दवाप्रमाणे गडे तुझ्या पाकळ्यात आहे. उगीच तू टाकलीस माझ्या अंगावरती फुले जुईची, उगीच तू टाकलीस माझ्या अंगावरती फुले जुईची, क्षणभर झाला भास मलाही अजून मी चांदण्यात आहे. कधीच नाही मला भेटली रूप गर्विता वसंत सेना, कधीच नाही मला भेटली रूप गर्विता वसंत सेना, तरी कुणाची हिरवी सळसळ आयुष्याच्या वनात आहे. जरी जगाया कारण नव्हते तरी अकारण जगलो नाही, जरी जगाया कारण नव्हते तरी अकारण जगलो नाही. तुझ्या कोवळ्या लावण्याची मिठीत माझ्या प्रभात आहे, तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे, अजूनही मी दवाप्रमाणे गडे तुझ्या पाकळ्यात आहे. धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगायला, धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगायला, अरे हा जन्मच आहे दिला फुलांची पखरण वेचायला. चमेली जाई जुई मोगरा बघून घे शेवंतीला जरा, चमेली जाई जुई मोगरा बघून घे शेवंतीला जरा, बाग हा आजच आहे खरा आजचे गाणे गा पाखरा. आणि बघा मित्रांनो, छोटा असो की मोठा आवाज वाढवा. सर्वांसाठी
छोटा असो की मोठा आवाज वाढवा, पण दार जिंदगीचे जोरात ठोठवा. छोटा असो की मोठा आवाज वाढवा, पण दार जिंदगीचे जोरात ठोठवा. स्वर्गास आग लागो तिकडे बघू नका, दर्यात पोहणारा माणूस वाचवा. बहुत बढिया. खरं म्हणजे या पहिल्या राऊंडमध्ये बाबांनी अत्यंत फटकेबाजी केलेली आहे. 6 बॉल 6 रन मॅच जिंकली आहे पहिल्या राऊंडची. खरं म्हणजे दिवा म्हणतो वाद दे, दिवा म्हणतो वाद दे, प्रेयशी म्हणते हात दे. दिवा म्हणतो वाद दे, प्रेयशी म्हणते हात दे. रसिक प्रेक्षका, आमच्या कार्यक्रमाला अशीच साथ दे, अशीच साथ दे, अशीच साथ दे. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.